हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आम्ही परमात्मानं एक विशेष जावन आशिल्लें ज्ञान गीतेनं आमकां मेळका आशिल्लें. सर्व अध्यायान तो परमात्मान कसं सांगला ते पूर्ती जावन संक्षिप्त जावन ताजे सार समरायझेशन करून ह्या अध्यायांत सांगिल्लें. कृष्ण अर्जुना सांगता इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतद अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु. हें भारी रहस्य जावन आशिल्लें ज्ञान तुका उपदेश केला. या परामर्श करी तुका विचार करची शक्ती आसा ते विचार करी आनी तूं कशी येता इच्छसी तथा करू. विमृश्य एतत अशेषेण विमृश्य म्हणटा म्हळ्यार पुर्ती जावन विचार करून मागीर तुका मनाक कशी दिसता तशें तूं कोर येता म्हणून. म्हळ्यार 15 अध्याय पुरुषोत्तम योगांत परिपूर्ण ज्ञान परमात्माला सांगलें. मागीर हे 2 कितले अध्यायांत कसल सकडी परमात्माला आराधने विषयी कसल सकडस कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग भक्तियोग असल पुरे एकात एक रहस्य जावन आशिल्ले विशय पुरे परमात्मा अर्जुना सांगून ते पुरे विशय येद्दोळ सांगिलो. हे अध्यायांत अर्जुना वापास उडगास करून कडेर एक तागेले उपदेशाचे एक उपसंहार कन्क्लुशन म्हणटाचे आमी ते तो करता. रहस्य विचारो म्हूण म्हणलें म्हळ्यार अध्यात्म म्हळ्यार तशीची गोप्य विचार कितलो कळस आनीक एक कळस कोळ सरली म्हणना तसल विशयो परमात्मो अर्जुनाक तिळसून मागीर तुका जाय आशिल्ली तशी करी म्हूण म्हणला. म्हळ्यार परमात्मान आमकां एक विचार करची शक्ती दिला ते आमी उपयोग केल्यार जालें. आतां खाली वाजून कसकी आयकून सकडी आमकां अर्थ जाल्ले म्हणना ताजे परामर्श करची शक्ती आसूं का विचार करची शक्ती आसूं का. आतां कोण की कसकी ते आंगडी बस थंय पुराय लायक सामान आसा म्हणली कुडलें तें आयकून आमी ते आंगडी वच्चें पुरोची थंय वचून थंय सामान लायक आसलें म्हूण पळोवन घेवन परामर्श करचें म्हळ्यार कसो न्ही. लायक सामान आसा सकडी वय मोल ते आमी हे दोळगेवचे आंगडीक हे कंपेर करून खंय आमकां पुराय आसत की ना की सामान लायक आसा म्हूण मोल चड आसा की हे पुराय विचार करून मागीर आमी ते आंगडी सामान घेवका की फुडले आंगडी घेवका म्हूण मागीर विचार करनाच्यो. तशी हांगा परमात्मान अर्जुनाक ज्ञान दिलें जाल्यार ते ज्ञानाचें कसं की एक मनन चिंतन सगळें अर्जुनान कोरता. ते कोरून घेवन मागीर कार्य हाडची कशी कळ्ळो विशय ते अर्जुनान पळोवका. तशें जावन परमात्मा हांगा तुका जाय आशिल्ली तशी करी म्हणटा. म्हळ्यार परमात्मान भगवद्गीते मुखांतर आमकां कर्म भक्ती ज्ञान ध्यान सर्व मार्ग सांगला परमात्माले वच्चाक वय बाय. आतां हांत भितर पुराय जेन्ना खंय पुराय मार्ग साधन करूं जाता म्हूण सांगूं जायना जाल्यार कर्म ज्ञान भक्ती ध्यान हे 4 वाट परमात्माले वच्चाक कोणाक खंयची वाट सुलभ तांणी त्या वाट साधन करताची त्या वाटेर वचून वय बाय. म्हळ्यार सुरवेक सांगला आमकां आमकां एक पात्रत्व म्हूण आसा योग्यता म्हूण आसा त्या योग्यतेक समजावन आमी वाट सोदिताची. आतां बेंगलोरा वच्चाक विमानार वच्चें वयता ट्रेनार वच्चें येता बसार वच्चें वयता स्ವಂತ आमगेली कार एंगेज करून आमगेले न्ही नातल्यार खंयचे एक कार एंगेज करून वच्चें वयता इतली सकड वाट इतली सकडी रीत आसा जाल्यार वग्गी वचूंका म्हूण जाल्यार जेन्ना दुडवा ताकत आसल्यार विमानार वताची. आनी
ट्रेनार हितची खई हात पाया दुखी बसार बेसल्यार कोक्की जेत पाय म्हण जरा न्हिदून वच्चे येतं ट्रेनार आरामेर बैसू येतं एकडे तेकडे भोंव येतं म्हणून केलो जन ट्रेन प्रयाण तन्नी चॉयस करताची मागीर केलो वचन रात्रीन मागीर न्हिदून वच्चे खंय जाल्यार इत्ते बसार जाल्यार बसारी म्हूण सांगून बस मागीर एक केलो वचन खंय किता न्ही बैल कडेन राबको जाता ताजे पेक्षा आमी गेले स्ವಂತ वेहिकल करून चमकल्यार जेव्हा एक बडे वेहिकल करून आमी चमकल म्हण जाल्यार तेदन आमकां खूश येशिल्ले कडेन आमी राबूं येता खूश येशिल्ले जाग्यार खंय लायक आहार मेळटा न्ही म्हणून पळोव येता अशे परी नाना रिती चिंतन करून तांकां खंयचे साध्य पळय त्या वाट सोदून काडटात न्हय तशीच परमात्मान हांगा कर्म ज्ञान भक्ती ध्यान असले विंगड विंगड वाट परमात्माला वच्चा दिला आतां हें पुरे समज विचार करी परामर्श करी परमात्माले ज्ञान कशें पावका म्हूण हांव सांगिल्लें त्या विशयांत आनी मनन करी मागीर तुका कसल वाट जायत तुका कसले रीती जायत तें तूं परामर्श करून विचार करून तुका खंयची कुशी खंयची वाट तें तूं आलोचन करी म्हणटा हें लोकांत एक रूढी कसले म्हळ्यार आमी कोणाकय कसल विचार म्हूण सांगयत उपदेश करीत शिवाय तूं अशी पालन कर म्हूण सांगू जायना जेव्हा अशी चोल का पळय धर्म म्हळ्यार अशी हांव तुका धर्म कसो म्हूण सांगला तूं अशी चोल का म्हूण कोणाकय आमी फोर्स करचें जायना बलवंत करचें जायना अशी चोल का तूं म्हूण गिटी घाल न्हू आनी तूं भितर येसू का म्हूण सांगूकय जायना बाय म्हणटना लोक रूढी कसम जावन कृष्णांक अर्जुनाक हांव सांगचें पुरय तुका सांगला तुका विचार करचे शक्तीस समज जावन परामर्श करी म्हणाल पळतो विमृश्य एतत् अशेषेण वयर वयर आलोचन करून कसलें केल्यार आतुर जाता तशें जायना नाशी समज आलोचन करून तुका कसल वाट जायत कसल कोरका त्या तूंचे आलोचन करून करी म्हूण परमात्मान हांगा अर्जुनाक सांगले वरी जालें आतां परमात्मा कसो सांगता पळय सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं हे अर्जुना अनेक पुरायशी पशी आतां तुका गुह्याति गुह्यतमं ज्ञानम म्हणलें परमात्मान तें पळय दिवन जाल्लें आनीक एक उत्तम जावन आशिल्लें भारी रहस्य जावन आशिल्लें एक उत्तर हांव सांगता सर्वं गुह्यतमं भूय वापस पुनः पुनः वापस तुका परमं वचः सर्वं गुह्यतमं श्रेष्ठ जावन उत्तर श्रेष्ठ जाल्लें एक उत्तर तशीच चड गोप्य जावन आशिल्लें एक विशय हांव तुका सांगता इता सांगता इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामी ते हितम तूं म्हाका भारी प्रितीचो म्हळ्यार म्हाका वतस तुगेले इतले प्रिती म्हाका कोणाले वयर ना ताजे खातीर हांव तुका हें उत्तर वापस सांगता म्हळ्यार कसल तें म्हळ्यार हाजी पशी फुडें परमात्मान साधन उपाय पुरय सांगले वय आनी आमी कसलचे कडेन विचारू मना व्हरून घेवका त्या पुरे विशय सांगले तांतूय अत्यंत रहस्य जावन आशिल्लें एक साधना त्या साधनेचे एक अत्यंत रहस्य विशय तो परमात्मा म्हणालो ताका साधन कोरका जाल्यार आनीकी रहस्य विशय सांगले तशी तितले पुरे सांगिल्ले परमात्मो आत्ता आनीकी एक गोप्य जावन आशिल्ले विशय हांव तुका सांगता म्हूण सांगता तो इत्याक म्हळ्यार तूं म्हगेले भक्त तूं म्हगेल ज्ञानी वय तूं तसल जन म्हाका मस्त प्रितीचे तशें हांव तुका वापस सांगता आयक म्हणटा आतां अम्मा तिका एक प्रितीची चेडूं आस जाल्यार तें चेडूं सांगिल्लें आयकता तें आयकूची तसलें एक क्षमत्व त्या चेडूं तूं आस म्हूण दिसल्यार कसल की एक चांग उत्तर सांगिल्लें पळय त्या चेडा आनीकी 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 सांगता शिवाय कोण आयकना कोण एक नमने हटमारी कोण एक नमने करखरा चेडूं तांकां वापस सांगूंक वचना ती चांग विचार एक पण सांगता आयकरा म्हणजे आमी सोडता कोणा आयकूची उमेद आस कोण आयकता कोण अम्मान सांगिल्लें तशी चलची उमेदीर आस तसल चेडूं मांद्र अम्मा सांगता हांगा परमात्मान वापस पुनरुक्ती केल्या वरी जालें तें कसं न्ही सुरवेत तो म्हणालो हे गोप्य जावन आशिल्लें ज्ञान इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया म्हणालो
आताही वापस सांगते सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः पुनरुक्ती इत्याक वापस वापस इत्या सांगता म्हळ्यार केन्नाय तशीच एक पंत आयकलो विचारू पुनः पुनः आयकत राबले म्हणजे आमगेले मनात रड जलतो केन्नाय जिवनांत आमी चांग विचारू ऐकतर सुका केन्नाय आयकलेले ऐकून मनांत दवरून घेतला रे आमी कदापि खंयचे विशय आमी विसरनाची म्हळ्यार तो तितलो मनन जाल्लो आमकां आयकलेलो आयकून वाजिल्लें वाजून दृढ मनांत बसलें म्हण जाल्यार मागीर केन्नाकय आमी तो विचार विसरनाची आतां पळय आमगेले चडपणान शिकिल्ले पळय आमकां आजीकय उडगस आसता मस्त मनांत जबाबदार दवरून घेवन शिकिल्लें घड भितर विसरून वता ते तशें न्ही तेन्ना शांत मन आसूं तें शांत मन चेडूं आसतना कसलें प्रक्षुब्धत ना तांत कसलें शिकल्यांचें आमी त्या पळय आजीकय उडकास आसता पळय तशी परमात्माल ज्ञान घेवपा जाल्यार प्रक्षुब्ध मन आसचें जे शांत मन आसुका म्हणून परमात्मान सांगलें आनी गुह्यात गुह्यतमम म्हूण सांगून वापस परमात्मा विशयी सांगतर आसता ज्ञान परमात्माला सांगतर आसता कसं खातीर म्हणल्यार आमी आयकतर सुका त्या धर्मांत आमकां मनांत दृढ जावन व्हरता अन्यक कसो म्हणालो तो एक भूय वापस सांगता अन्यक कसो म्हणालो इष्टोसी मे दृढमिती तूं मिगल प्रितीचो म्हूण म्हणलेलें देखून ते हितम बक्षामी तुका कसलें चांग पळय तुका कसलें हित तूं कसलें कोरका तें वापस तुका सांगता म्हूण सांगून परमात्मा सांगता आमकां प्रितीचे ना मान आमी वापस कसलें सांगू वचें एक पण सांगतना आयकून आका विंगड काम ना उपदेश दिवचे आयलो म्हणून म्हणटा म्हणजे जाल्यार मागीर आमी तांगेली सुद्दिक वचनाची तेंचे कोण आमगेल्याकी विचार घेवच्याक तयार आसता पळय तांकां आमी विचार सांगच्याकय तयार आसताच तशें चावन हांगा देवूची स्वयं देवूची अर्जुनाक तूं मिगल प्रितीचो म्हूण म्हणटा तशी हांगा आमकां एक विशय कळका कसलें म्हळ्यार देवाक आमी प्रितीची जाल्ल्यांची म्हूण जाल्यार आमकां हित जेवची कसो आस पळय ते परमात्मू आमगेल्या मनांत स्फुरण करयता जेवो आमकां एक गुरू रुपार कोणाकय पेटयता आनी आमकां अत्यंत श्रेश्ठ कसो सकट जावकां विचारू तोच आमकां मेळची तशी परमात्मा कळटा हांगा करता हांगा अर्जुनाक इश्टोसी मे म्हणलें अर्जुन कृष्णा प्रियची सूर दुखून तो प्रिय सखा आशिल्लो सूर दुखून कृष्णाल सखा तो प्रितीचो दोस्तीचो जाल्यार आत्तां कृष्णाल उपदेश आयकलो तागेले विभूती तागेले तोंडा दुखून आयकलो तागेले स्वयं विश्वरूप पळयलें भक्तीचें महत्व कळ्ळें हे पळय जावन जावन परमात्माल प्रितीचे भक्त जावन तो शरणागत जाला परमात्माक म्हणटना परमात्माक तांगेले भक्त भारी प्रितीचे ताका कोण शरणागत जाल्ले तांणी आनीकी प्रितीचे तांणी भक्तांनी कसं करचें म्हळ्यार तांगेले सर्व भार तांणी परमात्माल वैरी घालताची तागेले प्रितीची जत्ताची अर्जुनाक हांगा गुह्याती गुह्यतमम म्हणून सांगून गोप्य जावन आशिल्लें सर्व ज्ञान अर्जुनाक सांगलें परमात्मान ज्ञानाक अर्जुन उत्तम अधिकारी म्हूण गोतस तशी परमात्माक गोतस कोणाक कितलें पात्रत्व आसा कोणाक कितलें योग्यता आसा कशी आवसूक तिगेल चेडवांक ती पळयतन पोशितन तांगेली एक जिर्णा विशयांनी अर्थ करून घेवन ती आतां एक दुदाची दिवची जाल्यार कोणाक जिवाक दूद जिरोवन घेवची शक्ती आसा त्या चेडा ती दूद दिता कोणाक दूद जिरोवन घेवची शक्ती ना तांकां ती ताक करून दिता केलो जना धंय करलेली जिवरोवची शक्ती आसा तांकां एक घरा हाडलेलें दूद तें दूद तेच पातळ करून जेवो दाट दूद नैवें धंय करून नैवें ताक करून नैवें पनीर करून ती केलो जनाक पळय लायक ताका गोडशें दुदाक गोडशें करून दिल्यार जिरता तशी तिगेले चेडूवांक कोणाक तांगेले जिर्णशक्ती कशी आसा म्हूण पळोवन तें हाडलेलें दूद ती तांकां तक्क ती वांटीत की तशीच हांगा येयली जिवाक तांगेली योग्यता कसलें पात्रत्व कसलें हे परमात्मो ताका गोत आशिल्ली देखून तांकां जाय आशिल्लें तितलें ज्ञान दिता हांगा अर्जुन परमात्माक प्रितीच्यो वय शरण येयल भक्तूय वय अनेक जावन कसं म्हळ्यार ज्ञान घेवच्याक तो उत्तम अधिकार ताका आसा
म्हळ्यार तितले विचार ताका आस तशें न्हू परमात्माले गुह्याती गुह्य ज्ञान अर्जुनाक परमात्मा दिता वापस वापस तुका सांगता ताका सांगता कसले हित म्हूण सांगता म्हूण म्हणली ताणें इतले खातीर कसले अर्जुनाक ती योग्यतस तो परमात्माले अनुग्रहाक पात्र जाला प्रितीचो म्हळ्यार अनुग्रहाक पात्र जाला आमी परमात्माला प्रितीच केन्ना जताची म्हळ्यार तितली योग्यता पावतना परमात्माला अनुग्रहाक पात्र जेवचें म्हळ्यार आमी परमात्माला प्रितीचे जेवचे तरी ती योग्यता कशी येता म्हळ्यार परमात्मान सांगला पळय आमी उत्तम भक्त सुख कशें सुका कर्मयोगी म्हळ्यार कशें सुका ज्ञानयोगी म्हळ्यार कशें सुका ध्यान कशी कोरका हें पुरे परमात्मान सांगलां आनी सर्वोत्तम जावन आशिल्ली परमात्माची म्हूण तागेले वयरी अनन्य भक्ती दवरका दुसरे अन्य देवतेंक आराधन केल्यार त्या परमात्माक पावता इत्याक म्हळ्यार परमात्मा सर्वांतर्यामी म्हूण कळका असल पळय उत्तमोत्तम ज्ञान परमात्मान ह्या गीते बोधनेन अर्जुनाक दिला तो ज्ञानाक उत्तम अधिकारी मात्र न्ही वापस वापस सांगल्यार अर्जुन आयकतलोची यो केलो चेडवांक कसो अभ्यासू काल कसले शिकयले आज यो वापस कालचे रिपीट बाय आजी णव पाटो शिकोवचे नज आशिल्ले बाय मास्टरान म्हूण एकच सांगिल्लें सांगचें म्हूण मना येता जाल्यार अर्जून तशें न्हय कितली पण थंय सांगिल्ले विशय सांगून ज्ञान दिल्यार तो तें ज्ञान घेतवर आसता तसलो अर्जून तो तशी आतां अर्जुनाक कसल सांगता कसल तें वापस वापस सांगचें म्हूण म्हणल्यार आतां कळटा पळया मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसी मे मन्मना भव मिगेल वैरी मन दवरी मद्भक्तो भव मिगेल भक्तू जा मद्याजी म्हाकाची आराधन करी सर्वोत्तमत्वय म्हाकाची माम नमस्कुरु म्हाका तूं नमस्कार करी मामेव एष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसी मे तूं मिगेलो प्रितीचो प्रियोसी मे म्हाका प्रितीचो तो तशें न्हू हे चारय रितीर तूं म्हाका आराधन केल्लें म्हूण जाल्यार खंयचे मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी भव माम नमस्कुरु अशी तूं आस म्हूण जाल्यार तूं मिगेल प्रितीत न्हू मे तशें न्हू मामे वेश्यसी तूं म्हाका खंडीत पावता हांव मेळटा तुका सत्यम ते प्रतिजाने हें सत्यवचन हांव प्रतिज्ञ करता कोण मिगेल वैरी मन दवरता मिगेल भक्त जाताची म्हाका आराधन करताची तांगेल सर्व आराधना नमस्कार पुजा सगळी सर्वोत्तम जावन आशिल्ली परमात्माक जावन आस शरण येताची तसल जनाक आपण खंडीत मेळटा सत्यम ते प्रतिजाने हांव प्रतिज्ञ करता अशी म्हूण सांगून म्हणटा आतां हाजी पूर्व पळोवंक जाता आमी हाजे पशी फुडें 62 श्लोकांत तम एव शरणम गच्छ म्हूण म्हणालो तम म्हूण म्हणले तमेव शरणम गच्छ ताका शरण वस तत्प्रसादात म्हणालो तागेले अनुग्रहान तुका पुरय मेळटा म्हूण म्हणलो कृष्ण आतां मच्चित्तो भव हाजे अन्य श्लोकांत मच्चित्तो भव मत्प्रसादात म्हणा मिगेल वैरी मन दवरल्यार मिगेल अनुग्रहान म्हणटा हांगा अर्जुन ज्ञानाक उत्तम अधिकारी ज्ञानी जाल्यार देखून ताका कृष्ण विंगड न्ही आत्ता सांगिल्लें कृष्णान सांगिल्लें मच्चित्त मत्प्रसादात आनी तम एव तत्प्रसादात म्हूण म्हणलेलें म्हणटना कृष्ण विंगड दिसता कृष्णान सांगचें अन्याकलो देवस दिसता म्हणून अज्ञानीक मात्र दिसता हें अर्जुनाक दिसना सामान्य जन कृष्णाल पशी वैर कोणकी आसा म्हूण लेखल्यार हांगा अर्जुनाक करेक्ट हें कसल म्हूण कळ्ळा ही ताका म्हळ्यार निश्चितार्थ सतुज्ञेय म्हळ्यार परमात्मो तागेले विशय आचार्य मध्व सांगताची तागेले विशय परोक्ष जावन मच्चित्त मद्गत म्हूण म्हणालो मेगेले म्हूण म्हणल्या बरें कृष्णान तागेले विशय ताणें सांगिल्लो मागीर तत्प्रसादात तमेव म्हूण म्हणटना परोक्ष जावन तागेलो विशय सांगिल्लो म्हूण लेखू शिवाय आमी तो कोणकी विंगड म्हूण लेखूनच इत्याक परोक्ष जावन तागेले विशय तो सांगता म्हळ्यार निश्चित जावन दृढ जावन ज्ञान दिवचे खातीर तो आमकां विंगड रितीर सांगता पळय वेद सांगिल्ले हयग्रीवावतारी परमात्मान म्हणलें वेदांत तागेलो विशय ताणें सांगलें तद ब्रह्म एतद ब्रह्म म्हणून म्हणालो तो वैवे थंय तद ब्रह्म
एतद ब्रह्म सकड म्हणताना तो त्या देवाला विषयी निश्चित ज्ञान हयग्रीव अवतारी जावन परमात्मान दिलेलं आहे. तशीची तागेलेची तोची परमात्म की कृष्णूची स्वयं सर्वोत्तम परमात्म तागेल विषयू तोची परोक्ष जावन तागेले विषयी तो दित्त शिवाय आपण विंगडू तो विंगड म्हणून सांगिल्लें नाही. हें आत्ताच्या श्लोकांत आमकां दृढ जावन कळटा. मन्मना भव म्हणाल मन्मना इति उपसंहारात मिगेल वैरी मन दवरी म्हणून म्हणलेले अर्जुनाक ताणें कसं लेखा म्हळ्यार हें उपसंहार वाक्य कन्क्लूशन हें कसलें म्हळ्यार मिगेल वैरी मन दवरी म्हणटना येद्दोळतई मच्चित्त आनी तत्प्रसादात आनी म्हणलेल्यान तूं कसले आमकां संशय येयला री आमकां येना अर्जुनाक येनी जाल्यार कोणकी वैर वैर गीत वाजितल जना येवच्या पुरो ते येवच्यानच म्हळेल खातीर आतां मन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी माम नमस्कुरू म्हूण सांगून ताणें उपसंहार केलें कन्क्लूशन दिल्लें आवची देवू म्हूण सांगून. हाजे पयलीं फुडें 15 अध्याय पळयला आमी थंय तो सांगता द्वा इमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षरः उच्यते उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्यय ईश्वर म्हणून म्हळ्यार मेग्गेले दोनी क्षर अक्षर पुरुषालांतू उत्तम जावन आशिल्लो विंगडू पुरुष आसा. क्षरः म्हळ्यार पुराय चलन सुचें अक्षर म्हणून म्हळ्यार लक्ष्मी आनी ताजे पशी उत्तम पुरुष आपण म्हणून पुरुषोत्तमाले ज्ञान दिला ताणें सर्वोत्तम पुरुषोत्तमाले ज्ञान 15 अध्यायान दिला. मागीर हांगा सर्वगुह्यतमम म्हूण सांगून मिगेले ज्ञान हें रहस्य जावन सुचें आवची परमात्म म्हूण स्पश्टीकरण केलें ताणें. आतां साधन करची कशी म्हूण सांगून सांगतर आशिल्लो कृष्ण येदोळ थंय सांगिल्लें सर्व विशयाचे म्हळ्यार सर्व विशय म्हळ्यार सर्व साधनोपायाचे सर्व संग्रह ओटू कोरून हांगा उपसंहार केल्ले म्हूण लिखवेत आमी. कृष्ण आतां उपसंहार वाक्य सांगता तागेलें कन्क्लूशन सांगता असं मिगेल वैरी मन दवरची म्हळ्यार कसं न्ही साधक जावन आशिल्ल्यान मोक्षोपायी साधक जावन आशिल्ल्यान परमात्माला अनन्य चिंतन करका म्हूण म्हणलें खातीर मन्मना भव म्हणलें मद्भक्तो भव म्हणलें एक भक्ती असुका म्हणून म्हळ्यार अनेक देवतेंगेल चिंतन नाका सर्व देवांगेल अंतर्यामी जावन हांवेंची सर्व करची देखून मेगेल वैरीची एक भक्ती असुका म्हळ खातीर ताणें थंय मद्भक्तो भव म्हूण म्हणलें. म्हळ्यार परमात्म सर्वोत्तम हें ज्ञानपूर्वक जावन आमी अर्थ करून घेवका. परमात्माली आराधना शुद्ध भक्तीन शुद्ध प्रितीन करका. अन्यक मद्याजी भव आराधना शुद्ध प्रितीन परमात्मू सर्वश्रेष्ठ म्हणून आराधना करचें. माम नमस्कुरू शरण यो भगवदर्पित जावन कर्म करी म्हाका शरण यो सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति म्हूण म्हणला न्हय तशी सर्व देवा अन्य देवतेंक केलेले नमस्कारू तांगेले अंतर्यामी जावन आशिल्लो म्हाका पावता हांव सर्वोत्तम परमात्मो तेचे हांवें केलेलें कर्म पुरे मिगेल खातीरची अर्पीत करी म्हूण ताणें म्हणलें. तशी उपासनेन तूं परमात्माक पळयल्यार खंयचे जावं ते कर्मयोग जावं ज्ञानयोग जावं भक्तियोग जावं ध्यानयोग जावं खंयचे रितीची उपासनेन तूं परमात्माकच हें आमी करचें हें पुरे परमात्माक पावचें परमात्मान आमगेले कडेन करोवचें म्हूण म्हणलेलें एक अनुसंधान आसल्या मात्र परमात्माक तूं पावता हें सत्य म्हूण म्हणलेली प्रतिज्ञा हांव करता म्हूण तितलें आश्वासना हांगा परमात्मा दिता. कोण आण भास घाल्यार आमी नमगनाची जाल्यार देवानची सत्य प्रतिज्ञा म्हणटना आमी नमगू का न्हय वे देव म्हळ्यार सत्य म्हण तांतूय तो देव हांव सत्य प्रतिज्ञा करता म्हणटर असं येदोळ ते परमात्मान कसं सांगलें मनमना भव मिगेल अनन्य भक्त जा मद्भक्तो भव हांव एकलोची सर्वोत्तम देव म्हणलो एक भक्ती असो मद्याजी भव परिपूर्ण निष्कल्मश निष्काम जावन आशिल्लें शुद्ध आराधन तुगेल जावो नमस्कुरू म्हाका शरणागती यो परमात्मा पावका जाल्यार हे चारय उपाय मात्र सुचे आजी पशी विंगड कसले ना म्हणून कृष्णान हे श्लोकान तूं स्पश्टीकरण दिल्या बरें जालें आमकां. हे श्लोक कृष्णान सांगून मेगेले वैरी शरण येयल्यार मेगेलो भक्तो जाल्यार म्हाका पावता तूं हाजी पशी एक विंगड म्हूण म्हणलेलें कसले साधन परमात्मा पावच्याक ना म्हूण सांगून हे श्लोकान ताणें एक आमकां
उपाय हे चार उपाय मान परमात्मा पावचक म्हणून स्पष्टीकरण केले. आत परमात्मो सांगता रस सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज म्हणले. सर्व धर्मान परित्यज्य म्हणले म्हळ्यार सर्व कर्म फलत्याग करी म्हणून मामेक शरणं व्रज म्हाकाची शरण यो आनी तेदना हांव तुका सर्व पापा दुखून मुक्त करता. कसलेय तूं हे संवसारा खातीर भंय पावची नाका म्हूण तो सांगता. न्हय रीती खातीर सांगले सर्वधर्मान परित्यज्य म्हूण म्हळ्यार आमी हांगा आमगेले आशी परिपूर्ण करून घेवचे खातीर काम्यक कर्म करताची. विंगड अल्प्रिती खातीर विंगड देवतेंक आराधन करून तांकां ओलचान हें पावका तें पावका म्हणलें आशेक काम्यक कर्म करताची. हांगा सर्वधर्मान परित्यज्य म्हूण परमात्मान सांगिल्लें म्हळ्यार सर्व कर्माचे फल त्याग करी म्हूण म्हळ्यार सर्व कर्म भगवदर्पीत करी निश्काम जावन करी म्हूण सांगून ताणें सांगचें. मामेक शरणं व्रज म्हाकाची शरण यो मिगेल वयर मन दवरी मिगेल भक्त जा मिगेल आराधन करी म्हाका नमस्कार करी म्हाका शरण करी म्हूण सकडी शरण यो म्हूण आनी म्हणली न्हय. तेंचे हांगा सांगता सर्व कर्म फल त्याग करी सर्व धर्मान परित्यज्य मागीर मामेक शरणं व्रज म्हूण तें म्हणलें म्हळ्यार अन्य आराधन तुका नाका अवैष्णव कर्म म्हणटाचे. विष्णू खातीर करचें सोण विंगड देवतेला आराधन तुका नाका. तशें जाल्यार म्हाका तूं शरण यो तुका सर्व पूर्व जन्माचे जन्म जन्मांतराचे सर्व पापा दुखून हांव मुक्त करता. हे संवसाराचे भंय तुका नाका. संवसार भंय म्हळ्यार वापस वापस जनन मरण तुका येता म्हूण लेकून तूं इश्शी तूं चार उपायान म्हाका शरण येयलो म्हूण जाल्यार तूं सीदा मेगे लागीं येवचें वापस तुका संवसारा भीती ना. हांगा कसं म्हणलें म्हळ्यार आचार्य मध्व सांगता धर्मत्याग फलत्याग कथम अन्यथा युद्ध विधी. पण एक संशय आमकां हांगा येता. हांगा सर्वधर्मान परित्यज्य म्हळ्यार धर्म परित्याग करी म्हळ्यार धर्म सोडी म्हूण न्हय फलत्याग करी म्हणलें. धर्म म्हळ्यार कसं न्हय विहित कर्म करचेच आमगेले धर्म. विहित कर्म सोडी म्हूण परमात्मान म्हळेलें न्हय. सर्वधर्मान परित्यज्य म्हळ्यार सर्व विहित कर्म सोडी म्हळेलें न्हय. विहित कर्म करी त्या कर्माचे फल त्याग करी. आतां विहित कर्म सोडी म्हूण म्हळेलें जाल्यार कथम अन्यथा युद्ध विधी म्हूण सांगताचे आचार्य. विहित कर्म सोडी धर्म सोडी म्हूण म्हळेलें जाल्यार तुका युद्ध करी म्हूण कसले सांगता तुगेलो स्वधर्म जावन आशिल्लो युद्ध करी म्हूण कृष्ण कसले सांगता आशिल्लो. हांगा ताचे खातीर म्हणचें यस्तु कर्मफल त्यागी सत्यागी इत्यभिधीयते इति च उक्तम. आचार्यान कसं सांगलां म्हळ्यार यस्तु कर्मफल त्यागी ही कोण कर्मफल त्याग करतकी तो त्यागी म्हूण हाजे पयशी फुडें सांगिल्लंच न्हय. तेंचे हांगा तांणी स्पश्टीकरण करताचें. धर्मत्याग म्हळ्यार कर्म फल त्याग नियत कर्म वर्णविहित कर्मची धर्म म्हूण म्हणटा धर्मत्याग करचें म्हळ्यार कर्म त्याग करचें न्हय. नियत कर्म कोरका वर्णविहित कर्म कोरका जाल्यार ते कर्म फल त्यागाकची धर्मत्याग म्हूण लेखुका. शिवाय आमी आमगेलो धर्म सोडचे. परमात्माक कसले धर्म ना. तो पुराय धर्माच्या एक लेखता आमी हांगा धर्म म्हूण लेखला कसो न्हय. म्हळ्यार आमी आतां हांगा मत म्हणटा पळय हिंदू क्रिश्चन मुस्लीम अशी पुराय लेखताचे आमी न्हयची न्हय. वर्ण विहित धर्म मात्र परमात्म धर्म म्हणटा तशी हें पुराय मत म्हणून घेता. तशी हांगा वर्णविहित कर्म करी ते कर्म फल त्याग करी म्हूण सांगिल्लें म्हूण आमी लेखुका. तें न्हय म्हूण लेखलें कथम अन्यथा युद्ध विधी म्हणून मध्वानी सांगला. म्हळ्यार कथम अन्यथा युद्ध विधी म्हूण म्हळ्यार गीता बोधन करलेलें कृष्णान कसो लेख युद्ध करी क्षत्रियाक युद्धची स्वधर्म म्हणून सांगचे खातीर ना इतले सकड बोधन केलेलें. तशें धर्मत्याग म्हळ्यार कर्म फल त्याग वर्णाश्रम विहित कर्माचे म्हळ्यार धर्माचे त्याग न्हय. तशी कर्मफल त्यागाचे निजावन कर्म त्याग म्हूण सांगून कृष्णान हाजे पयशी फुडें सांगला न्हय. कसं न्हय एक नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत
कर्म म्हळ्यार कर्म करना आनी श्रब्बू सांगिल्लें न्ही ताका म्हळ्यार जीवशील खंयचेय जीव शरीर म्हणल्यार शरीर जीवशील खंयचेय शरीर कर्म करना आनी श्रब्बना म्हणून कर्म सोडी म्हूण सांगिल्लें न्ही कर्म म्हळ्यार कर्म फलत्याग सोडी म्हणलेलें म्हूण हाजी पशी फुडें कृष्णान कर्मयोगांत बरें स्पश्टीकरण केलां तशें न्हू हांगा सर्व धर्मान परित्यज्य म्हळ्यार हें शरणागतीचें पीक पॉयंट म्हणटा पळय तशी अन्य सर्व धर्मान परित्यज्य मन्मना भव म्हूण सांगून आमी तें लेखूयेत मन्मना भव अनन्य भक्ती मामेकम एक भक्ती शरणम व्रज शरणागती दिता म्हणून हाजे पशी फुडें सांगिल्लें देखून परमात्माले सर्वोत्तमत्व ज्ञानपूर्वक आमी मना होरका परमात्माल वयर सर्वाधिक प्रेम दवरका त्या भक्ती म्हणटाची आनी मन आनी सर्व भाव म्हळ्यार हाजे पशी फुडें सांगला सर्व भाव परमात्मान वयर सोडी भाव म्हळ्यार कसं न्ही कायिक वाचीक मानसीक सर्व भाव परमात्माक समर्पण कोरका म्हूण हांगा सांगल्या बरी जाल्लें आनी कसलें सांगता म्हूण म्हळ्यार पायचे दिसाचे गीतेंत आमी पळया आजी सांगिल्लें सर्वय परमात्माक गुरूंक अर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।